25 जानेवारी 2025 रोजी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं होतं आणि 5च दिवसात हे आमरण उपोषण सोडलं होतं। कारण की सरकारच्या वतीने सुरेश धसांनी तसं निवेदन मनोज जरांगे पाटलांना दिलेलं होतं आणि ते उपोषण सोडत असताना मनोज जरांगे पाटील म्हणले होते की आता इथून पुढे उपोषण करणार नाही, झकपक आंदोलन करणार आहे असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। पण मात्र मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाला जास्त गर्दी जमलेली नव्हती, मोठ्या प्रमाणात लोक आलेले नव्हते, लोकांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या होत्या। आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी 15 फेब्रुवारी 2025 पासून आता साखळी उपोषण करायचं ठरवलेलं आहे। खरंच आता साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल का, जनता त्यांच्या पाठीमागे राहील का, हेच आपलं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। मनोज जरांगे पाटलांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला 25 जानेवारी 2025 पासून 7वं उपोषण चालू केलं आणि या उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास्थळी जास्त काही गर्दी जमली नाही। म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की लाखो लोकांना, संपूर्ण गावाला त्या ठिकाणी उपोषणाला लोक राज्यभरातून येणार आहेत। पण मात्र त्या पद्धतीचे चित्र न दिसल्यामुळे लोकांनी पाठ फिरवल्यामुळे जरांगे पाटलांवर टीका होऊ लागली। पण मात्र मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे समाज अजूनही ठामपणानं, खंबीरपणानं मोठ्या संख्येनं उभा आहे असं सुद्धा चित्र आपल्याला दिसतंय। पण मात्र ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी 5च दिवसात उपोषण मागे घेतलं आणि ते उपोषण मागे घेत असताना इथून पुढे उपोषण नाही, आता झकपक आंदोलन करणार असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। पण मात्र आता 15 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील हे साखळी उपोषण चालू करणार असल्यामुळं एकच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे की जरांगे पाटलांच्या या साखळी उपोषणाकडे सरकार कशा पद्धतीने लक्ष देईल आणि सरकार त्याला गांभीर्याने घेईल का। कारण की आमरण उपोषणाची दखल सरकारला गांभीर्याने घ्यावी लागते। कारण की त्या ठिकाणी असणारा जो उपोषणकर्ता आहे हे कुठलाही अन्न पाणी खात नसतो, म्हणून त्याच्या जीवाला धोका असतो, म्हणून सरकारला त्या उपोषणकर्त्याची काळजी सुद्धा घ्यावी लागते। पण मात्र साखळी उपोषणामध्ये जे उपोषणकर्ते असतात, उपोषणाला बसतात, हे सकाळी वेगळे, दुपारी वेगळे, दुसऱ्या दिवशी वेगळे, तिसऱ्या दिवशी वेगळे असे बदलत जातात। काही जण त्याला साखळी उपोषण म्हणतात, काही जण त्याला चक्री उपोषण म्हणतात। अशा पद्धतीच्या उपोषणाकडे सरकार जास्त गांभीर्याने लक्ष देत नाही असं सुद्धा काही जण सांगतात। पण मात्र मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते। लाखोंच्या सभा मनोज जरांगे पाटलांच्या पार पडलेल्या आहेत। ना भूतो ना भविष्य असे सत्कार आणि जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी गर्दी राज्यभरात झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जातात त्या ठिकाणी मोठा गाड्यांचा ताफा असतो, लांबच लांब रांगा लागलेल्या असतात। असं चित्र मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत आपल्याला दिसतं। एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं नाव राज्यासह देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। पण मात्र आता साखळी उपोषणादरम्यान नेमकं काय होतं, लोक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला येतात का पाठ फिरवतात, हेच आपल्याला पाहावं लागणार आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।